मित्रांनो नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत मेजर व्हॉट मॅटर्स या पुस्तकाचे. तर या पुस्तकाचे लेखक आहेत जॉन डोयर. या पुस्तकाचा मुख्य विषय आहे ऑब्जेक्टिव्स अँड की रिझल्ट्स, म्हणजे उद्दिष्ट आणि त्यांच्या यशाचं मोजमाप. यशस्वी कंपन्या त्यांच्या उद्दिष्टांची योग्य मोजमाप करतात. जे मोजता येतं तेच साध्य करता येतं. मेजर व्हॉट मॅटर्स हे पुस्तक ऑब्जेक्टिव्स अँड की रिझल्ट्स या पद्धतीचा वापर करून संस्थेला स्पष्टता, फोकस आणि योग्य मोजमाप करण्याचं उद्दिष्ट देण्याचं मार्गदर्शन करतात. गुगल, इंटेल, यूट्यूब, गेट्स फाउंडेशन अशा अनेक संस्थांमधील यशाचं रहस्य यामध्ये लपलेलं आहे. तर आता आपण या पुस्तकाची चॅप्टर वाईज बुक समरी बघून घ्यायला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन. द फादर ऑफ ऑब्जेक्टिव्ह अँड की रिझल्ट्स, अँडी ग्रोचं योगदान. लेखकाने ही संकल्पना इंटेलमध्ये अँडी ग्रो यांच्याकडून शिकली. नंतर ते गुगलमध्ये ही पद्धत घेऊन गेले. आयडियाज आर इझी बट एक्झिक्युशन इज एव्हरीथिंग. चॅप्टर नंबर 2, व्हॉट आर ऑब्जेक्टिव्स अँड की रिझल्ट्स. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट, कुठे जायचं आहे, आणि की रिझल्ट्स म्हणजे मोजमाप, प्रगती कशी मोजायची. उदाहरणार्थ, तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे ग्राहक समाधान सुधारायचं. की रिझल्ट्स, तुमचा ग्राहक समाधान सुधारण्याचा दर 85% वाढवणं, 24 तासात तक्रारीवरती प्रतिसाद देणं. चॅप्टर नंबर 3, द बेनिफिट ऑफ ऑब्जेक्टिव्ह अँड की रिझल्ट्स. पहिलं म्हणजे फोकस, योग्य गोष्टीवर लक्ष केंद्रित होतं. दुसरं म्हणजे अलाइनमेंट, संपूर्ण टीम एकाच दिशेने चालते. तिसरं कमिटमेंट, कर्मचारी स्वतःची जबाबदारी घेतात. चौथं ट्रॅकिंग, नियमित मोजमाप व प्रगतीची तपासणी. 5वं स्ट्रेचिंग, मोठी उद्दिष्ट ठेवून प्रगतीसाठी प्रेरणा. चॅप्टर नंबर 4, गुगल अँड ऑब्जेक्टिव्ह अँड की रिझल्ट्स. अ केस स्टडी. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी गुगलमध्ये सुरुवातीपासूनच हे तत्त्व स्वीकारलं. प्रत्येक क्वार्टरमध्ये ठरलेली उद्दिष्ट आणि की रिझल्ट ठरवला जातात. हे सार्वजनिकपणे शेअर केलं जातं, ज्यामुळे पारदर्शकता वाढते. चॅप्टर नंबर 5, फोकस अँड कमिट टू प्रायोरिटीज. अत्यंत गरजेच्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा. एकाच वेळी खूप गोष्टी करणं म्हणजे गोंधळ. या सिस्टीममुळे कामाचं प्रमाण कमी पण परिणाम मोठा होतो. चॅप्टर नंबर 6, अलाइन अँड कनेक्ट फॉर टीमवर्क. संपूर्ण टीम एकत्र ठेवा. सर्व टीम्सनी त्यांच्या कंपनीच्या उद्दिष्टांशी जोडल्या गेल्या पाहिजेत. समन्वय आणि जबाबदारी यामुळे दोन्ही वाढते. चॅप्टर नंबर 7, ट्रॅक अकाउंटेबिलिटी. प्रगती नियमित मोजा. फक्त ऑब्जेक्टिव्ह आणि की रिझल्ट्स हे सिस्टीम लिहून ठेवणं पुरेसं नाही आहे, तर दर आठवड्याला त्याचा स्टेटस पाहणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही ट्रॅफिक लाईट सिस्टीम वापरू शकता. ग्रीन इज इक्वल टू ऑन ट्रॅक, येल्लो इज इक्वल टू ॲट रिस्क, रेड इज इक्वल टू ऑफ ट्रॅक. चॅप्टर नंबर 8, स्ट्रेच फॉर अमेझिंग. उत्कृष्टतेसाठी सीमारेषा ओलांडा. पूर्ण जरी नाही झाले तरी एखादं काम प्रगती नक्की घडवतं. उदाहरणार्थ, गुगल एक्स लॅबचं ध्येय सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. चॅप्टर नंबर 9, कंटिन्युअस परफॉर्मन्स मॅनेजमेंट. ऑब्जेक्टिव्ह अँड की रिझल्टच्या यशासाठी फक्त उद्दिष्ट पुरेसं नाही, तर यासाठी CFR हे एक तंत्र आहे. CFR म्हणजे C म्हणजे कन्व्हर्सेशन, दरमहा 1-to-1 संवाद. F म्हणजे फीडबॅक, सुधारण्यासाठी त्वरित अभिप्राय. R म्हणजे रिकॉग्निशन, चांगल्या कामाचं कौतुक. पुस्तकातील महत्त्वाचे विचार. मेजर व्हॉट मॅटर्स म्हणजे योग्य गोष्टी मोजा, कारण त्या बदलतात. इफ इट डझंट हॅव अ नंबर इट्स नॉट अ की रिझल्ट. मोजताना येणारी गोष्ट म्हणजे कल्पना, नाही तर उद्दिष्ट. ट्रान्सपरन्सी क्रिएट अकाउंटेबिलिटी. पारदर्शकता इज इक्वल टू जबाबदारी. निष्कर्ष, मेजर व्हॉट मॅटर्स हे पुस्तक संस्थांना लक्ष केंद्रित ठेवणं, कार्यक्षमतेने उद्दिष्ट गाठणं आणि पारदर्शकता वाढवणं याबद्दल शिकवतं. ही केवळ एक मॅनेजमेंट पद्धत नाही, तरी संस्थेची संस्कृती बनू शकते. गोल्डन कोट, आयडियाज आर इझी, एक्झिक्युशन इज एव्हरीथिंग. तर मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक तुम्हाला दिलेली आहे.
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.